नमस्कार मित्रांनो, नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये. ऑब्विसली थंबनेल वरून, टायटल वरून तुम्हाला कळलंच असेल. आज आपण करणार आहोत हू नोज बेटर. हा, म्हणजे 10 प्रश्न आम्ही एकमेकांना विचारणार आहोत रोजच्या सवयीनुसार, आणि जेव्हापासून आम्ही एकत्र राहतोय तोपर्यंत एकमेकांबद्दल तसे प्रश्न आम्ही विचारणार आहोत एकमेकांना. तर चला व्हिडिओला मला बघायचंच आहे की किती प्रश्नाचे उत्तर बरोबर येत आहेत. लेट्स सी. खूप असे बेसिकच प्रश्न काढलेत. असं अजून मी कठीण थोडं करायला पाहिजे होते, जरा जोरात. तर मग एक एक करूया, म्हणजे 10 एक तू विचार एक मी विचारते, असं करूया. आधी तू विचार. स्टार्ट. लेडीज फर्स्ट. तो चलिए शुरू करते हैं. असं काय नाही लेडीज फर्स्ट वगैरे. तू बघू नको ना, तू बघ मान मोडतोय. ओके ठीक आहे. तर पहिला प्रश्न आहे, माझं कम्फर्ट फूड काय आहे, म्हणजे गो टू कम्फर्ट फूड. प्रश्न कळला नसेल असं काय नाही. कम्फर्ट फूड काय आहे माझं. कम्फर्ट फूड म्हणजे काय की आधी मला कम्फर्ट फूड म्हणजे काय ह्याला खूप असं एक्सप्लेन करायला, ह्याला रील्स पण मी काय खायला तुला ते आवडतं नाही, आवडीचं फेवरेट, त्याला फेवरेट बोलणार ना. कम्फर्ट म्हणजे की मी ते म्हणजे असं डाऊन असेल किंवा असं काय असेल, म्हणजे ते कधीही खाऊ शकते. माझं गो टू फूड कम्फर्ट फूड, की म्हणजे जे मी असं कधीही खाऊ शकते. पाणीपुरी. काय संबंध, मग काय संबंध, काहीही. कम्फर्ट. बरं चल, व्हेज मध्ये सांग की माझं कम्फर्ट फूड काय आहे. म्हणजे जाऊन तसं खायला जाऊन नाही, घरातल्या घरात बनवतेस. अरे वेड्या, कम्फर्ट फूड तुला प्रश्नच नाही कळलाय, ते तू सांग मला. अरे कम्फर्ट फूड म्हणजे काय, कधी काही खाऊ शकते ना. कधी काही खाऊ शकते नाही, असं एक फूड की जे मला कधीही दिलं तरी मी खाऊ शकते. म्हणजे ते माझं कम्फर्ट फूड आहे. हा, की जे असं बनलं की मला असं वाटतं की यार हा बस यही चाहिए था और कुछ नहीं चाहिए. असं. पाणीपुरी काय संबंध. म्हणजे ते घरामध्येच बनतं. अरे ते कुठेही बनत असेल, असं ना घरामध्ये बनत. हा चल घरात बघितलं किती आला हिंट द्यावा लागतात मला. हा आता सांगते पण ना काय आहे ते. सांगूनच टाक ना मग. तू आधी बोल की नाही. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. काय बोलले तुम्हाला अजिबात. 8 वर्ष होतील, तर 8 वर्षात 0 ओळखता मला. 0. तुझी क्रीम आवडती, सीताफळ क्रीम. अरे कम्फर्ट फूड. मी डेझर्ट मध्ये येतं ना ते. तू मला कधी खिलवतोस ते. सारखं तर 260 रुपयाला येतं मी. एवढी 260 रुपयाला कधी खाते मी ती. ते सीझनल आहे ना. वडापाव. तू हरलायस, तू मान्य कर की तू हरलायस. कम्फर्ट तू आधी मला सांग, तुला प्रश्नच नाही कळलाय ना. कळला. काय कळलाय बरं ते सांग मला. कम्फर्ट फूड म्हणजे असं फूड की ते तुला कधी दिलं तरी चालेल. हा, मग वडापाव मला कधी दिला तरी चालेल. कम्फर्ट म्हणजे कम्फर्टिंग फूड ते माझं. की कम्फर्टचा अर्थ काय. कम्फर्ट म्हणजे की ते खाऊन मला असं छान वाटतं, बरं वाटतं. माझं कम्फर्ट फूड आहे ते. असे तुझे भरपूर कम्फर्ट आहे, तर त्यातल्या त्यात कोणता कम्फर्ट दाखवू. मी तुला बोलली पण हे तुझं की स्नॅक्स आयटम सांगतोय मी. फूड ओंकार, फूड. हरलाय, एवढा वेळ नाही तुला भेटणार आहे. हरलाय, 1 पॉइंट गेला याचा. ठीक आहे. ते आहे कढी भात. ओंकार कढी भात. अच्छा, जेवणाचं. तू वेडास, मेन कोर्स येणार ना ते. बात तो सही है. अरे तू स्वीट बीट ते सगळं करत राहिलीस. तू जे बोललास त्याच्यावरती मी तुला बोलली की हे स्वीट आहे. पागल, मी फूड सांगते तुला. फूड कम्फर्ट फूड म्हणजे मी कधीही खाऊ शकते, जे माझं फेवरेट आहे. शिळी असेल तरी मी खाते. कढी आणि भात, बस. मला काय नाही लागत दुसरं. चल ठीक आहे. पहिला प्रश्न चुकीचा.
आणि असं मुद्दाम नाही करायचं. हा मुद्दामून ओंकार. काय करते? हा, नाही मी सांगते तुला तुझा आता बरोबर माझा आहे. प्रश्न. पहिला आन्सर रॉंग. रॉंग. ठीक आहे, तुझी बारी आता. मी सकाळी उठल्यावर पहिला काय करतो? तू सकाळी उठल्या उठल्या पहिला पाणी पितो. नाही. वॉशरूमला जातो आणि पाणी पितो. ओंकार, हेच करतो तू. नाही. उठल्या तू हेच करतो. उठल्याच बोलतोय. नाही. ते पाणी पितो कसलं? इल्ले. बरं, मंत्र काहीतरी म्हणतो. असं कसं झोपेत उलटार का मंत्र बोलणार? मग झोपेतून उठल्या काय करतो? बसतो 5 मिनिटं. 1 मिनिट तू उठतोस, झोपलेली असते. उठल्या काय करतो? क्रिया काय म्हणजे जांभई देतो. माझा तुला मी बोलली उठतोस तू, मी तुला सांगते तू उठल्या काय करतोस. उठतोस तू, वॉशरूमला जातोस, बाहेर येतोस, पाणी पितोस, बसून पाणी पियत असतोस. आणि वॉशरूमला गेल्यावर कसं पाणी पिणार? आधी पाणी पितो. हा, मग आधी पाणी पितो. ते मी करतच नाही. मग मी बोलली तू उठून काहीतरी नमस्कार करतून काहीतरी ते तुझं मंत्र आहे ते म्हणतोस. फोन स्क्रोल करतो. लाय. कधी बघितलं मला ते फोन? उठल्या फोनच बघणार ना? नाही. ओंकार, नाही. उठल्या तू हेच करतोस. नाही. हंतरून पांघरून हा, अंतरून गोळा करतो मी आधी. बोलली ना, हंतरून बाजूला करतोस. ओके, चल आता हे सांग, माझी रास काय आहे? कर्क. ती तुझी आहे. तुझी पण सेमच आहे. कुंभ. हा, भेटत नाही काय त्या राशी, काय मिळत नाही असं काहीतरी आहे. असं काय नाही, पण दोन्ही कर्क जी स्वतःची येते माझी सांगतो. आता तुझा प्रश्न आहे. मी पहिलं पण ओळखलं. मी कोणते मूवी बघताना रडतो? रोमॅन्टिक की देशभक्ती? रडतो. देशभक्ती. मूवी बघताना तू करते सोबत. अरे रोमॅन्टिक मूवीला कधी गेलोच नाही. पण असं पण देशभक्तीच्या मूवीला पण असं गेलो नाही, पण उरी किंवा असं काय असेल तर तू रडतो. रोमॅन्टिक काय शून्य रोमॅन्टिक असतो ते मला माहिती आहे. मग रोमॅन्टिक मूवीला कसा रडणार? नेक्स्ट. मला कोणती एक गोष्ट अजिबात सोडवत नाही. एक गोष्ट. A few moments later. सोडवत नाही. अजून मी काय नाही करत काही असे नको ते व्यसन काय नाहीत मला. सोडवत नाही म्हणजे काही काम करताना मोबाईल बघत राहणं सतत. अशा तर भरपूर गोष्टी आहेत तू अजूनपर्यंत सोडल्या नाही. अशी पण एक गोष्ट की जी मला सोडवतच नाही, असं की मी नाही सोडू शकत, की सवय लागली मला असं. हा, हे पण रात्री लेट झोपणं आणि सकाळी लेट उठणं. हा बाय, हे पण बरोबर आहे. फोनचं खूप एकदम. माझा बाळ. सॉरी, हा तुझा आहे ना थर्ड? 1 मिनिट, हा तुझा पण थर्ड नाही? हा मीच विचारला ना, सॉरी, आता तू विचारला. मला निवांत अशी कोणती जागा आवडते? काय निवांत असं कुठे जायला आवडतं की हा मी तिथे गेल्यावर तसं निवांत एकदम आराम, म्हणजे स्ट्रेस फ्री होऊन जातो तिकडे? कुठेही ट्रॅव्हल करायचं, कुठेही. अशी पण मोर स्पेसिफिक जागा कोकण. कोकण त्यातल्या त्यात काय? कोकण ठीक आहे. कोकणात बीचवर जायचं, निवांत बसायचं. आय लव्ह बीच. बीच. आपण दोघांना बीच आवडतो, म्हणजे असं काय ठरवलेलं ना आम्ही दोघांनी, पण ती आवडतं आम्हाला दोघांना. असं निवांत जायला आवडतं. मोस्टली आमचे जर असं बघितलं पास्ट हे तर गोवा गेलोय, मध्येच पण कुठे जातो तर ते नकळत बीचचाच. हे तुझ्या पेवेकर मध्ये आपण गेलेलो,
निवांत बसायचं तिथे जाऊन शांत. अजून मी बोलली असती पण जाऊ दे, अजून काय आवडतं, पण निवांत बीच. असं एकदम सोपं वाटतंय बे ओंकार, मला असं डिफिकल्ट नाही वाटत. आहेत अजून पुढे. ओके, माझं ड्रीम ट्रॅव्हल डेस्टिनेशन काय आहे? ड्रीम ट्रॅव्हल डेस्टिनेशन मनाली होतं ते तर झालं. म्हणजे झालं ते कसं असणार ड्रीम ट्रॅव्हल डेस्टिनेशन, की तिथे जाणं माझं ड्रीम आहे, की यार तिथे जायचं, असं ड्रीम ट्रॅव्हल डेस्टिनेशन. ड्रीम ट्रॅव्हल डेस्टिनेशन अमेरिका, लंडन, पॅरिस. हा, सगळे आता जगाची नावं घे. लंडन, पॅरिस. मी ह्याच्यामध्ये तुला काय सांगितलंय लंडन, नाही, पण मी तुला सांगितलंय ओंकार, असं तू एक स्पेसिफिक असं नाव सांगतोयस मला. पण तुझ्या तर भरपूर ठिकाणी जायचं असतं तुला, तर त्यातल्या त्यात एक स्पेसिफिक कसं नाही, एक स्पेसिफिक नको सांगू. बरं, एक स्पेसिफिक नको सांगू, पण असं आठव मी तुला काय आउट ऑफ इंडियाच आहे आणि हा. 100%. हा, मग त्यातल्या त्यातच हे आहे काहीतरी. बरोबर, म्हणजे कुठेही आउट ऑफ इंडिया कुठेही. असं काही स्पेसिफिक नाही की इथे एक तरी आयुष्यात आउट ऑफ इंडिया ट्रिप अशी छान करायची, ते कुठेही असली तरी काय प्रॉब्लेम. व्हिएतनामला जागा. अरे त्यांना युरोप ट्रिप आहे मी तुला बोलली आहे, मग ती युरोप कुठेही असू शकते. आउट ऑफ इंडिया बोलला तू, आउट ऑफ इंडिया असं नाही मॉलडिव्स किंवा थायलंड, ते पण जातात लोक, पण असं नाही तिथे सगळेच जातात, बाकी पण सगळेच जातात, पण आपण. थांब, माझं 4थं राईट दिलंस ना. मी घरामध्ये टाइम जास्त कुठे घालवतो? बोलायचंय का ओंकारने? प्रश्न आहे, उत्तर द्यायला लागला त्याला. घरात जास्त टाइम एक तर बाथरूम मध्ये आणि दुसरा झोपण्यामध्ये, म्हणजे बेडवरती. हे दोनच गोष्टी त्याच्यामध्ये जास्त टाइम घालवतो, असं तर बाथरूम मध्ये. फोन घेऊन जाऊन बसणार. म्हणजे बिझनेस प्लॅन सगळे बाथरूम मध्येच होत असतात, आणि दिवसाची काय आयटरनरी आहे ती बाथरूम मध्येच ठरवली जाते. सकाळी काय आयटरनरी ठरवतो तू? काय पण दिवसभरामध्ये काय करायचं? मला लगेच चीड येते अशी कुठली गोष्ट किंवा असं काय आहे की ज्याच्याने मला असं सटकते, म्हणजे अशी सटकन राग येतो मला. अशी मी केल्यावर असं काही इन जनरल पण असू शकतं, असं नाही की तूच केल्यावर किंवा काय. पटकन राग येतो. हा, म्हणजे काही तू केल्यावरच पण बोलू शकतो, किंवा जे तुला वाटतं ते उत्तर दे, असं काय नाही. अशी डोळा फडफड करायची सवय आहे, तर तेच तुला कंटिन्यू चिडल्याच्या नंतर राग येतो तुला. हे आता रिसेंट झालं म्हणून बोलतोय हे ते आहे ना, पण तुझ्याबद्दल नाही सांगायचं. पण हा, ते पण बरोबर आहे, पण तुझ्याबद्दल नाही सांगायचं मला, इन जनरल विचार. आणि म्हणजे काय मित्र मैत्रीण काय व्हिडिओ बघत असतील, तुझ्या मैत्रिणीने तुला भाव नाही दिला तरी तुला राग येतो. ओंकार, असे मला राग येणारे खूप गोष्टी आहेत, पण अशी एक गोष्ट की तीव्र डोक्यात सनक जाते ना, तशी तीव्र डोक्यात सनक जाणारी अशी कुठली गोष्ट आहे? कोणाला बघितलंय म्हणजे? कोणाला बघितल्यावरती ज्याच्यासोबत भांडण झालंय. अरे असं पण असू शकतं, किंवा मी तुझं काय ऐकलं नाही त्यावरती. हा, त्याच्यावरती तर जातेच, ते तर जातेच, पण तुझ्या व्यतिरिक्त नाही. इट्स नॉट लाईक रिलेटेड टू यू. असं असू शकतं की महिन्यामधून, म्हणजे असं होतं की महिन्यामधून पूर्ण महिनाभरच घरी आहे आणि घरी बसलोय तर कंटाळा आलाय, तर तो पण एक राग येतो की चिडचिड होते, असं पण राग येऊ शकतो. फालतू उत्तर देतो, असं की स्वतःच्या रिलेटेडच उत्तर. अरे स्वतःच्या रिलेटेड पण हा, मग बरोबर आहे, तू सगळी उत्तर दिलीस ती बरोबर आहे, पण मी एक असं तुला काय वाटतं की जे मी सहनच नाही करू शकत, की तसं वालं रे चिडणारी, म्हणजे असं नाही तर मला राग तर येतच असं सगळ्या गोष्टीचा, पण सहनच नाही करू शकत. माझ्या बाबतीत नाही असं, इन जनरल माझे ट्रेट्स असं.
सगळं तर माझ्या बाबतीतच आहे. चला म्हणजे याने जिले ती उत्तरं बरोबर दिल्यात, पण हा एवढं मला इन डिटेल ओळखत नाही. असं पण मीच सांगायचं मीच सांगायचं झालं तर मी पण पॉइंट आउट नाही करू शकत. मला कशाचाही नाही तर काय, मला कशाचाही राग घेऊ शकतो. हे तू मग असं बोलायचं की तुला कशाचाही राग येऊ शकतो, तरी मी त्याचा असं काही स्पेसिफिक हे नाही, हे तू बोललं पाहिजे. ठीक आहे, तरी मी तुला देते 5वा राईट. 5वा राईट, तो राईटच आहे. त्यामध्ये 5 कारण सांगितलेत की मी तुला काय कसे राग येऊ शकतात ते आणि कसं मी हँडल करतो ते. चल चल नेक्स्ट. 5 मार्क दिली पाहिजेस तू, 1 मार्क नाही. 5वा राईट सांगतो. नेक्स्ट प्रश्न. बाय द वे 10 मधले मी 5 तुझे सगळे राईट दिले, तरी तुझा एक रॉंग आहे. त्याचं काय ते बघ. विचार, चल प्रश्न विचार. माझ्याशिवाय 1 दिवस राहू शकशील का? तर ह्याच्यामध्ये का 1 दिवस ना? 1 दिवस, हा 1 दिवस राहू शकते मी. राहशील तू? 1 दिवस राहायचंय ना माझं. मी दीदीकडे गेले तेव्हा मी हप्ताभर राहिले तुझ्याशिवाय. म्हणजे फोन बिन काय नाही? हा 1 दिवस राहू शकते मी. पण ह्याच्यामध्ये तुला ओळखण्यासारखं काय होता हा प्रश्न? मला असं वाटलं होतं की ही बोलेल, भले ठीक आहे जाईल कुठेतरी, का आता पण का त्यानंतर असं बोलेल की ना मी आता contact का मध्ये राहू वगैरे, आता असं का काहीतरी बोलेल. गाईज मी जेव्हा ह्याला असे प्रश्न विचारते ना तेव्हा ह्याची अशीच उत्तरं असतात. हा मग काय, हा ठीक आहे ना, एवढं काय त्याच्यामध्ये. आता कळलं कसं वाटतं जेव्हा समोरचा माणूस हे करतो तेव्हा. पण याच्यामध्ये तुझ्या रिलेटेड काय प्रश्न होता? म्हणजे मला असं वाटलं होतं की तू नाही बोलशील, पण ते तुला ते ह्याला ना नेहमी चॅलेंजच कळत नाही यार. तुला काय तुझ्या रिलेटेड प्रश्न विचारायचे की तुला काय आवडतं, जसं मी विचारलंय माझं ड्रीम ड्रेस, ते मला ओळखायचं होतं. पण मला तू हे तर तू अज्युम केलेलं उत्तर आहे ना. हा पण ते मला असं आवडत नाही ना की तू राहावं माझ्याशिवाय 1 दिवस. तर काय माझ्या रिलेटेड झाला तो. नाही पण हे तू एक्सपेक्टेड उत्तर होतं. ह्याला मला राईटच येणार आहे उत्तर, कारण हे तू प्रश्नच चुकीचा विचारलायस. हा हे तू अज्युम केलेलं उत्तर झालं ना. ते हे कुठचं होऊन म्हणजे ते असतं ना पॉइंट आउट करणाऱ्या गोष्टी, तर ते त्यावर म्हणजे येस ऑर नोच जे उत्तर कर मला शब्द भेटत नव्हते. बघ सगळे प्रश्न एवढं जवळ लिहिलंय काय. ठीक आहे, मला लॉटरी लागली तर पहिल्यांदा मी काय करेन असं तुला वाटतं? की मला जर लॉटरी लागली तर हे मी सर्वात पहिला करेन. बिफोर मॅरेज? नाही आत्ता, बिफोर मॅरेज. आत्ता झाले की तू डायरेक्ट सोनं बनवायला जाशील. राईट आहे, राईट. लॉटरी लागली पहिलं सोनं बनायला आणि उरलेले पैसे माझा फर्स्ट जॉब आणि माझी फर्स्ट सॅलरी किती होती? तुझा फर्स्ट जॉब होता DTDC मध्ये, मॅनेजरच्या हाताखाली होता एक्झिक्युटिव्ह, आणि सॅलरी मशीनवर बसायचा, आणि सॅलरी होती 10,000. सॅलरी थोडी वाढव, 2,000 12,000 होती. 10,000 यायची ना, बरोबर आहे. पण 10,000 होती ती नंतर 12 झाली. 15 होती, सगळं कापून वगैरे 12 यायचे. आता फर्स्ट जॉब बरोबर ओळखला. मला वाटलं की डायरेक्ट बोलेल आदित्य बिर्ला, पण काय संबंध. मला माहितीये तुझा फर्स्ट जॉब काय. युअर टर्न. DTDC मध्ये होता, बरोबर आहे. 10,000. माझं आवडतं जेवण काय? व्हेज मध्ये पण सांग आणि नॉनव्हेज मध्ये पण सांग. नॉनव्हेज मध्ये तर फिश थाळी. हा, सी फूड काही खाऊ शकते. व्हेज मध्ये थोडं कठीण आहे. व्हेज नॉर्मली खातच नाही आपण जास्त. व्हेज मध्ये काय आवडतं तुला? मलाच काय विचारतं, तुला सांगायचंय की मला व्हेज मध्ये काय आवडतं. कढी. हे तर मी सांगितलंय, कम्फर्ट फूड झालंय. त्या व्यतिरिक्त काय? त्याच्या व्यतिरिक्त फास्ट फूड की काही असू शकतं. काही असू शकतं. पाणीपुरी, दहीपुरी. पाणीपुरी माझी फेवरेट अशी नाही. सचिनचे पकोडे. ओंकार तुला सगळं फास्ट फेवरेट
काय आवडतं फेवरेट? हा, माझं फेवरेट व्हेज मध्ये फूड. फूड परत तुला मी सांगते, स्नॅक्स आणि फूड मध्ये तू घपला करतोस. A few moments later. लवकर बोल. व्हेज मध्ये कन्फ्युजिंग आहे का? नॉनव्हेज तर मला माहिती आहे आणि बाहेर जेव्हा जेव्हा गेलोय आपण तर नॉनव्हेजच खाल्लंय. पण बाहेर जाऊन खाण्याचं तर सी फूड आपण घरी नाही खात. सी फूड Seafood तर कसं मला तू माहितीच आहे ना, त्यामध्ये तर तू पटकन हे केलं. नेहमीप्रमाणे ते बरं, तर सी फूड मध्ये पण त्यातल्या त्यात काय? प्रॉन्स आणि सुरमई, खेकडा. ते तुला आवडते सुरमई, प्रॉन्स एक बरोबर, आणि खेकडे. सांग व्हेज मध्ये, सांग चल पटकन. व्हेज मध्ये नाही सुचत आहे मला खरंच. काय असं आवडतं प्रेमाने? असं काय खाते तू? बाहेर गेले आणि व्हेज थाळी मागवलीस का? व्हेज थाळीचं, अरे पण बाहेर गेल्यावरतीच मागवायचा थोडी असतो. घरामध्ये पण बनतं का ते? नाही, व्हेज असेल तर मी काय खाते? जर ऑप्शन असेल की व्हेज खायचंय तर मी बाहेर काय खाईन? असं काय ना, मलाच नाही माहिती व्हेज मध्ये मला काय आवडतं. तरी देते माझ्या मी तुला डोक्याची उत्तर. भजी कर. एक कढीच आहे, बाकी असं काय नाही माझं व्हेज मध्ये फेवरेट. व्हेजच फेवरेट नाही तर काय असणार आहे? मी जास्त इमोशनल आहे की प्रॅक्टिकल आहे? तू जास्त. और ये कठिन सवाल आपके लिए. येस, सांग ना परत. तू जास्त इमोशनल इमोशनल आहे आहेस की की? प्रॅक्टिकल आहे? ओके. बोल. काय हसायला, आता हसायला आलं तर हसणार ना माणूस. डिपेंड करतं की सिच्युएशन काय आहे. तरी त्यातल्या त्यात मी म्हणजे ते सांगते, डिपेंड करतं की सिच्युएशन काय. सिच्युएशन तशी असेल तर तू प्रॅक्टिकल आहे. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं काय इमर्जन्सी आली किंवा असं काय झालं तर तू इमोशनली नाही विचार करत, तू प्रॅक्टिकलीच ती हँडल करणार की इमोशन बाजूला ठेवून आता आपण काय करू शकतो प्रोएक्टिव्हली, तर तसं. बरोबर. आणि जर तशी सिच्युएशन असेल की असं तुला वाईट वाटलं तर ऑब्व्हियसली ते सगळेच इमोशनलच होतात. पण जर ओव्हरऑल बघायला गेलं असं तर तू जास्त प्रॅक्टिकल आहेस. किंवा असं आहे की तू दाखवतोस प्रॅक्टिकल बाहेरून की मी केवढा स्ट्रॉंग आहे, मी एवढा प्रॅक्टिकल आहे, पण आतून तू इमोशनल आहेस. करेक्ट, करेक्ट आहे, करेक्ट आहे, करेक्ट आहे. मी जिंकणार आहे मित्रांनो. माझा आवडता मूवी किंवा सिरीज कोणती आहे? सिरियल. सिरीज, सिरियल आहे. सिरियल सांगतो ना. सिरीज. सिरीज. हा, आवडता मूवी, सिरीज दोन्ही सांग, माहिती असेल तर. दोन्ही मध्ये ये आया कठीण सवाल, आपके लिए मी गॅरंटी सांगण्याचं उत्तर. सिरीज अशी कोणती बघितली आहे ग तू? सिरीजचं तुला बघायला आवडत नाही, कंटाळा येतो, वैताग येतो बोलते. आहे हा आहे म्हणजे आहे म्हणूनच लिहिला ना प्रश्न मी. चल मी तुला हिंट देते, सिरीजची हिंट देते की अशी आहे की जी मी तुला सांग म्हणजे पाठी लागलेली बघ बघ आणि तू ती लय भाव खाल्लास बघायला आणि तू ती नायच बघितली, जशी अर्धवटात सोडलीस. असं झालंय? असं झालंय. काय सांगते? रिसेंटच रोमॅन्टिक आहे? रिसेंटच गोष्ट आहे. हा, सगळं विचार मला. अच्छा, हा चल, romantic ते आहे. पण सांगितलं. हा, खूप हिंट देते मी. तू मला एक हिंट नाही दिली आहे ओंकार, कळलं ना कुठच्याच प्रश्नाची. आईच्या गावात आणि बाराच्या भावात. सिरीज यार. बरं मूवी सांग चल. हे मी सिरीजची, मूवीची नाही मी हिंट विंट देणार आहे. चल मूवी तर भरपूर काय बघतेस तू. मग सांग. त्यातल्या त्यात तू मराठी सांग. मूवी आहे? असं काय नाही, कुठचाही सांगू शकतो. मराठी सांग, हिंदी सांग, जे तुला आवडतात ते. त्यातल्या त्यात मुंबई पुणे मराठी मधला. आणि त्याच्यात तो सेकंड पार्ट जो आहे असेल तो. आणि
आणि काय असू शकतं? बरं चल, फेवरेट जॉनर सांग माझा, की Genre जर मला म्हणजे? मूवी बघायचा म्हणजे जसं तू मला विचारलंस की मला काय आवडतं जास्त, देशभक्ती की हे मी कशात रडतो, तर तसं जॉनरा मध्ये काय मला जास्त आवडतं मूवी, कुठचा मूवी जॉनरा बघायला मला आवडतं? जसं इमोशनल होशील तसं. नाही म्हणजे मूवी जॉनरामध्ये वेगवेगळे येतात, जसं पेट्रियॉट म्हणजे देशभक्तीवाले, रोमॅन्स, ड्रामा, हॉरर वगैरे, असं असं कुठचा मूवी जॉनरा मला बघायला आवडतो? त्याच्यामध्ये देशभक्ती म्हणजे असं देशभक्तीसाठी तू रडतेस म्हणा. मी रडतेच नाही विचारलं, हा, पण मी देशभक्ती एनी तू टाइम बघतेस. कुठचा मूवी जॉनरा बघू शकते. रोमॅन्टिक. आणि अजून एक जर बोलायचं झालं तर देशभक्ती. हट, मला आवडतच नाही, म्हणजे असं नाही की हार्ट वाला त्याचं हे हे नाही, पण त्यातलं त्यात जर इमोशनल सीन असेल तो. चुकीचं उत्तर. हॉरर ओमकार, हॉरर मध्ये तू रडतेस? रडायचं मी बोललीच नाही, पण मग? परत रिवाइंड करून बघ. मी काय बोलली की असं कुठचा Genre. जॉनरा जो मी बघते, मला आवडतो बघायला. हॉरर. कॉन्जरिंग 2 बघितलं मी ह्याला एवढे हिंट आणि सगळं, मी असं फटाफट सगळं ओळखलं ते पहिलं सकाळी उठण्याचं सोडून. आता मी सगळे उत्तर विदिन असं विदा हिंट देता हे केलं. तर तुम्हीच कमेंट मध्ये सांगा की कोण कोणाला चांगलं ओळखतं. पण ऍक्च्युली ह्याच्या स्वभावाचा तो ट्रेटच नाही की असे छोट्या छोट्या गोष्टी लक्ष देऊन काय फरक नाही पडत आम्हाला. माझा आवडता रंग कोणता? तुझा आवडता रंग असं स्पेसिफिक कोणताच नाही ओंकार, टू बी फ्रँक. खरं तू सांग हाव. ओंकार, तू सांग. हाव. वाईट. हा, वाईट. स्पेसिफिक आहे तो. वाईट मला भरपूर आवडतं. बोलली ना मग, बोलली ना. बोल. असं बोलून पण मी बरोबरच उत्तर दिलंय. मला कोणते कपड्याची स्टाईल जास्त आवडते, म्हणजे मला पर्सनली कुठले कपडे, वेस्टर्न की इंडियन घालायला? इंडियन. परत तुला मी ऑप्शन की तुला याच्यात सगळं असं अजून ऍड ऑन करायचंय गोष्ट? इंडियनच आवडतात. वेस्टर्न तुझ्या जास्त घालत, आणि तुला घालायला आवडत पण नाही. म्हणजे मी जास्त इंडियन घालते. हो, इंडियनच आवडतात तुला. की तुला असं प्रॉपर जस्टिफाय करायचं ओंकार, जसं मी तुझं केलं मगाशी बोलताना. तू मला म्हणजे विचारलंस तेव्हा इमोशनल आहे की प्रॅक्टिकल आहे. इंडियनच्या ह्याच्यामध्ये डिपेंड करतं की कुठे जायचंय, कुठे फंक्शन आहे. तर फंक्शन झालं म्हणजे कोणाचं काही लग्न झालं तर तिथे मी रेकमेंड करतो, किंवा ती स्वतः बोलते की मी साडी घालते. मग ते साडी घालताना सगळ्या गोष्टी मला विचारते की हे कसं वाटतंय, ते कसं वाटतंय. सेकंड, जर कोणाची पार्टी आहे, कोणत्या पार्टीला जायचंय, किंवा आमच्या दोघांना कुठे जायचंय असं डेटसाठी बाहेर कोणता असा प्रॉपर प्लेस असेल तर तिथे वेस्टर्न तू डिपेंड करतं. हे बरोबर. तरी पण मी नोंकर नक्की तुला डिपेंड करतं, पण मोस्टली इंडियनच. हा, मला आवडतं इंडियन. भले माझे जास्त कुर्ता वगैरे नाहीत, पण असं काय फेस्टिवल असेल तर मी मोस्टली इंडियनच घालते. मग गुढीपाडवा, दिवाळी. तुझा आहे 9वा प्रश्न. माझी ड्रीम कार कोणती होती? होती आधी फॉर्च्युनर. पता आहे, सब पता आहे. तुझं काय आहे सब? सॉरी गाईज. अगं झाले ना प्रश्न. अरे 9च झाले बाबा, अजून एक लास्टचा आहे माझ्याकडे. 10 प्रश्न विचारायचे होते. तू मोज किती आहेत तुझ्याकडचे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मग तो एक तुला बोली ना बदल करून जो आता बोललेलास, आपल्या दोघांमधलं पेशन्स कोणाकडे वाला प्रश्न, त्या व्यतिरिक्त चल मी विचारते. हा, तू विचार. मी मॉर्निंग पर्सन आहे की नाईट पर्सन आहे? म्हणजे मला सकाळी लवकर उठायला आवडतं की रात्री लेट, म्हणजे सकाळी लवकर उठायला आवडतं की रात्रीपर्यंत जागायला आवडतं? रात्रपर्यंत जागायला.
हा खूप इझी प्रश्न टाकलेला मी, कारण की मला माहिती होतं त्याचं उत्तर, मला वाटलं नव्हतं की एवढे बरोबर देईल, पण तरी पण मीच विनर आहे. विचारचेल 10वा प्रश्न. मी कोणत्या गोष्टीला नाही म्हणू शकत नाही? कोणत्याच? सगळ्याच. कोणालाच तू गोष्टीला नाही नाही बोलतो मी. नाही म्हणू शकत नाही ना. मग? मग तू कोणालाच नाही बोलू, मला सोडून हा कोणालाच नाही बोलू नाही शकत. हे याचं उत्तर आले, तू मान्य कर. नाही. ओंकार एवढं कसं काय? मी सांगते ना कसं हा, काय, सांग. मी सांगते ना, मी काय पण बोलले ना की अरे यार तन्वी असं आहे तसं आहे हे आहे ते आहे, सगळे मला कारण देतो, पण ते तुला कोणी दुसऱ्याने काल सांगितलं ना, मग ते कोण पण असू दे, तुझ्या तोंडात नाही येतच, त्यामुळे तू किती पण दमलेला असू दे, तू हाच बोला हा ठीक आहे करतो. तुझ्या तोंडातून कधीच नाही हा दुसऱ्या कोणाला नाही, म्हणजे असे असतात ना लोक की त्यांना नाही बोलताच येत नाही, हा तसा आहे. तर ह्याला मी सोडून सगळ्यांना नाही हा नाही बोलू शकत, आणि मला हा नाही काय बोलू, ओंकार हे नाही, ओंकार ते नाही, ओंकार हे नाही, अरे व्हिडिओ पण साधा बनवतो, आता कंटाळा आता नको त्यांनी, तर तुम्हाला नाहीच बोलत असतो. नन्नाचा पाळा तू माझ्यासाठी हा हो. 10 झाले, आणि अशा प्रकारे याची विनर इज मी, तन्वी. ऍज युजल गाईज मीच विनर आहे, कारण की ह्याने पहिलाच प्रश्न चुकीचा दिला. पहिला प्रश्न काय होता माझा? इट हॅपन्स. व्हॉट इज माय कम्फर्ट फूड, ह्याला प्रश्नच नाही कळला, एवढा समजून पण ह्याला कळला नाही, तो रॉंग. आणि 8वा प्रश्नाला अर्धा मार्क भेटलेत तुला. 8वा प्रश्न 10वा. हा, आवडता मूवी काय आहे ते ह्यांनी सांगू शकला नाही, म्हणून मी प्रश्नच बदलला, त्यामुळे ह्याचा 1 आणि अर्धा मार्क कापला गेलाय. आणि तुला किती भेटलाय? 8.5 गुण, आणि मला 10 on 10 बेबी, 10 on 10. आणि याला 8.5 मार्क भेटलाय 10 पैकी. तर असा होता हा आमचा व्हिडिओ. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आणि शेअर करा, आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि आम्हाला कमेंट मध्ये तुम्ही प्लीज सांगा की अजून तुम्हाला कसे व्हिडिओज बघायला आवडतील, छान चॅलेंज व्हिडिओज. आणि हे, आणि एक कमेंट मध्येच मला आलेली, ती मी डिलीट केली, असे काही फालतू उगाच कमेंट करायचे म्हणून काहीतरी चॅलेंज सांगू नका, एकदम वाह्यात कमेंट आलेली, पण ती मी स्पोर्टिंगली घेतली की चला कोणतरी ट्रोल करायला लागलंय आपल्याला, असे वाईट कमेंट करायला लागले, म्हणजे आपण काहीतरी चांगल्याची सुरुवात केली आहे म्हणून अशी कमेंट आली असेल, तर तसं नका करू. आम्ही जेन्युअनली आम्ही तुम्हाला विचारतोय की मला अजून काय असे व्हिडिओज आहेत किंवा चॅलेंज व्हिडिओज आहेत तुम्हाला बघायला आवडतील. आणि आपण 200 सबस्क्रायबरच्या जवळ आलोय गाईज. गाईज 200 सबस्क्रायबरच्या जवळ आलोय आपण, तर करा लवकर 200 सबस्क्रायबर. आपल्याला अजून खूप पल्ला गाठायचा, 1000 सबस्क्रायबर, 500 सबस्क्रायबर करू आपण हळूहळू मिळून सगळेजण. आता आपण ऑलमोस्ट 200 सबस्क्रायबरची फॅमिली बनूच. चला तर मग थँक्यू, व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला, खूप खूप धन्यवाद. आणि करा यार लवकर 200 करून टाका सबस्क्रायबर्स. चला बाय.